आणि आता जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केले 3400 रुपये एकरी, पण हेक्टरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे? 1 लाख रुपये असायला 1 पाहिजे. लाख रुपये मिनिमम 50,000 रुपये पाहिजे साहेब. 50,000 रुपये साहेब. या 2 मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडे करून घेऊ. बाकीचं पीक विम्याचे तर आनंदच आहे, ही सुद्धा मोठी फसवणूक आहे. प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे. आता तो जो काय उत्सव बित्सव करतात ना, हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे. पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय. मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रयचे पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा, ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतो. पुढे बाजूला काढा, सगळे पुढचे बाजूला काढा. प्रदीप पुढचे हे नाही ते पुढचे हे पुढचे नाहीत. शेतकऱ्याबरोबर डायरेक्ट संवाद महत्वाचं आहे. जाऊ द्या पुढे. माझ्या पुढे येऊ नका बरं का, लिस्ट दिलवाले पुढे येऊ नका माझ्या. बाजूला झालं का तुझं? केलं ना, राजेश काम झालं. साहेब मला 1 मिनिट बोलू द्या फक्त. बरं का साहेब, गंगापूरला कोणतीही मदत आलेली नाही. प्रशांत बाबा चेडेने फक्त मदत पाठवली फक्त. आणि आता जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केले 3400 रुपये एकरी, पण हेक्टरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे? 1 लाख रुपये असायला 1 पाहिजे. लाख रुपये मिनिमम 50,000 रुपये पाहिजे साहेब. 50,000 रुपये साहेब. या 2 मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडे करून घेऊ. बाकीचं पीक विम्याचे तर आनंदच आहे, ही सुद्धा मोठी फसवणूक आहे. प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे. आता तो जो काय उत्सव बित्सव करतात ना, हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे. पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय. मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रयचे पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा, ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतो.